व्हिडिओमध्ये आपण युजफुल असे मेकअप पाउचेस बघणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमधला हा पहिला मेकअप पाउच म्हणा किंवा काही ठेवू शकता तुम्ही. छान असा युजफुल पाउच आहे. पिंक कलर मध्ये हा पाउच आहे. अशा प्रकारचे पाउचेस ट्रॅव्हलिंग मध्ये खूप युजफुल ठरतात. कुठले तुमचे कॉस्मेटिक्स म्हणा, कुठलेही वस्तू, टूथब्रशेस म्हणा, काही तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित कॅरी करू शकता. ऑर्गनाइज ठेवायला पण हेल्प होती. असा छान असा मोठा एकदम मोठा नाहीये, मीडियम साईज मध्ये हा असा पाउच आहे. मोठा बघू शकता. इतके कंपार्टमेंट्स आहेत याला. छोटे छोटे तुमचे कुठलेही छोटे छोटे वस्तू व्यवस्थित ऑर्गनाइज राहतील याच्यामध्ये. याला असे बघा, इथे वरच्या साईडला, वरच्या बाजूला इथे जे ओपन करायचा हा जो क्लिप आहे त्याला इथे आतल्या बाजूने असा छोटासा पॉकेट दिलेला आहे. झिप आहे याला. आणि छोटे छोटे इथे 2 कंपार्टमेंट दिलेले आहेत. असे याच्यामध्ये तुम्ही मेकअप ब्रशेस वगैरे, नेल पेंट वगैरे काहीही तुम्ही ठेवू शकता. इथे पण छोटे, याला पण साईडला इथे दोन्ही बाजूला आतल्या बाजूला पॉकेट्स दिलेले आहेत आणि या बाजूला देखील छोटे 2 पॉकेट्स दिलेले आहेत. इतका स्पेसियस आहे, खूप छान आहे, युजफुल आहे. आणि याला इथे फ्रंट साईडला देखील इथे एक असा जिपचा पाउच दिलेला आहे. खूप छान आहे, युजफुल आहे. याला असा हँडल आहे. आवडला असेल तर नक्की घेऊ शकता. इतक्या कमी प्राइस मध्ये आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट जो आहे हा 3चा कॉम्बो पॅक आहे. याच्यामध्ये 3 पाउचेस आहेत. युजफुल अशी पाउचेस आहेत. वेगवेगळे तुम्हाला जर भरपूर सामान वेल ऑर्गनाइज करून ट्रॅव्हलिंग मध्ये न्यायचं असतील तर अशा पाउचेस बेस्ट ऑप्शन आहे. याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. याच्यामध्ये हा मी ब्लॅक कलर पिक केलेला आहे. हे बघा, हे असे याच्यामध्ये असे आणखीन दोन पाउचेस आहेत. हा मोठा साईज मध्ये आहे आणि याला असे जिप्स आहेत. हा एक कंपार्टमेंट आहे आणि मध्ये एक मोठा असा कंपार्टमेंट आहे. याला पण झिप आहे आणि याच्या बाजूला टोटल 3 कंपार्टमेंट्स आहेत. तिन्हीलाही झिप आहेत. तर तुमच्या वस्तू बाहेर वगैरे पडणार नाही अजिबात आणि वेल ऑर्गनाइज राहतील आणि तुम्हाला कॅरी करायला पण सोपं पडेल. बेस्ट आहे. याच्यासोबतच हा आणखीन 2 पाउचेस आलेले आहेत. त्याच्यामध्ये हा मीडियम साईज आहे. याला देखील सेम 3 कंपार्टमेंट्स आहेत. त्याला झिप आहेत असे व्यवस्थित, इकडे देखील आणि इकडे देखील. भरपूर सामान तुम्ही कॅरी करू शकता. तिन्हीलाही असे झिप आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे. आतल्या बाजूला व्यवस्थित असा जो अस्तर लावलेला आहे किंवा कपडा लावलेला आहे तो पण चांगल्या क्वालिटीचा आहे. म्हणजे वस्तू कुठलेही किती हेवी तुम्ही परफ्यूमची बॉटल्स वगैरे जरी कॅरी करत असाल तरी व्यवस्थित स्टर्डी राहील. म्हणजे पाउच व्यवस्थित मध्ये ठेवता येईल. हा एकदम छोटा पाउच आहे. त्यालाही देखील सेम असे 3 कप्पे दिलेले आहेत. तिन्हीलाही सेम झिप आहे. छोटे छोटे वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी, ठेवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट जो आहे तो हा असा प्लेन ब्लॅक कलर मध्ये आहे आणि हा देखील 3चा कॉम्बो पॅक आहे. 3चा सेट आहे. याच्यामध्ये ओपन करून बघूयात. हा सगळ्यात मोठा पाउच आहे. हे बघा, अशा प्रकारचा मोठ्या साईज मध्ये हा आहे. हा देखील, याला छोटे छोटे कप्पे वगैरे काही नाहीयेत. सिंगल कप्प्याचा आहे पण मोठा पाउच आहे हा असा. आतल्या बाजूला असा लिनेन लावलेला आहे, असा अस्तर लावलेला आहे. याच्यासोबतच हा जो आहे तो मीडियम साईज मध्ये हा असा एक पाउच आलेला आहे. हा देखील बेस्ट आहे आणि एकदम छोटा जो आहे सेम मटेरियलचा आहे. हा सगळ्यात छोटा पाउच आहे छोट्या वस्तूंसाठी. हा देखील खूप छान आहे. फक्त एवढंच आहे की याला छोटे कप्पे किंवा साईडला असे छोटे पॉकेट्स वगैरे दिलेले नाहीत. सिंगल असे झिप वाले असे हे 3 पाउचेस आहेत.
छान आहे, क्वालिटी छान आहे. आवडलं असेल तर घेऊ शकता. फक्त ड्रॉबॅक एवढाच आहे की त्याला छोटे सिंगल पाउचेस नाही आहेत, पॉकेट्स नाही आहेत. हा जो आहे हा नेक्स्ट आहे, हा असा टॅन कलर मध्ये आहे. हा असा मोठ्या साईज मध्ये हा असा सिंगल मेकअप पाउच आहे. याला पण असे छोटे छोटे इथे असे कंपार्टमेंट दिलेले आहेत, ओपन कंपार्टमेंट्स आहेत. याला इकडे देखील असे छोटे छोटे कप्पे दिलेले आहेत. क्वालिटी जर म्हणाल तर खूप छान आहे क्वालिटी एकदम. आणि हा जो आहे झिप वाला मधला सेंटरला असा एक कंपार्टमेंट दिलेला आहे छोट्या वस्तूंसाठी. हा देखील खूप छान आहे, मटेरियल खूप छान आहे. मेकअप पाऊच आहे तुमच्या छोट्या छोट्या वस्तूंसाठी वगैरे, खूप बेस्ट आहे हा देखील. आणि याला असा हँडल दिलेला आहे. आवडला असेल तर घेऊ शकता. सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद.